नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश माळेकर. माझे युरोप टूरचे यापूर्वीचे 4 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. या 5व्या व्हिडिओत मी स्वित्झर्लंडला जायला निघालोय. सकाळी यथेच्छ नाश्ता करून मी प्रवासाला सुरुवात केली. आजचा सकाळचा प्रवास मोठा होता. 250 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. या 250 किलोमीटर दरम्यान 160 किलोमीटरचा ब्लॅक फॉरेस्ट एरिया जर्मनीमधला आहे. ब्लॅक फॉरेस्ट एरिया हा जर्मनीमधला अतिशय घनदाट जंगलांचा, डोंगरदऱ्यांचा भाग आहे. या संपूर्ण वाटेवरचे रस्ते आणि निसर्ग सौंदर्य मात्र बघण्यासारखं होतं. दुपार झाली होती म्हणून मी या ठिकाणी जेवणासाठी थांबलो. हे रंगोली नावाचं एक छोटंसं हॉटेल आहे. जर्मनीच्या या छोट्याशा गावात भारतीय पद्धतीचं जेवण मिळणारं एक छोटंसं हॉटेल आहे. जेवणासाठी शामियाना घातला होता. जेवणामध्ये व्हेज, नॉनव्हेज असे सगळे प्रकार होते. ते जेवण झाल्यावर फेरफटका मारायला मी बाहेर पडलो. इतरांचं जेवण होईपर्यंत जरा वेळ होता. हे रंगोली हॉटेल डोंगर कुशीत वसलेलं एक छोटंसं हॉटेल आहे. दुपारची वेळ असूनही रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. चला आता मला पुढच्या प्रवासासाठी निघायला हवा. इथून पुढे मी राईन नदीवर असलेला राईन फॉल बघायला जाणार आहे. स्वित्झर्लंड आणि जर्मनी या 2 देशांच्या बॉर्डरवर असलेला हा राईन फॉल आहे, पण भौगोलिकदृष्ट्या हा राईन फॉल स्वित्झर्लंड मध्ये येतो. बस तयारच आहे. राईन फॉलला जाण्यापूर्वी जर्मनीच्या ड्रुबाय या गावात एक हॉल्ट घेतला. या गावात ककू क्लॉक्स बनवले जातात. ककू क्लॉक म्हणजे या घड्याळातून दर तासाला एक कोंबडा बाहेर येऊन बांग देतो. नुकताच हलका पाऊस पडून गेलेला, त्यात रस्त्यावर कुठलाही ट्रॅफिक नाही, त्यामुळे एक छान दिसत होतं हे गाव. इथे ककू क्लॉक बनवणारी बरीच दुकानं आहेत, पण मी एका दुकानात शिरलो. ही ककू क्लॉक्स. इकडे घड्याळांच्या बऱ्याच व्हरायटी होत्या. काही मेकॅनिकल होती तर काही बॅटरी ऑपरेटेड होती. ककू क्लॉक्स अशी दिसतात. इथे काही खाण्यापिण्याचे पदार्थही विक्रीसाठी अवेलेबल आहेत. रस्ते तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत. एखादं चित्र बघावं असं वाटत होतं. अजूनही मी जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट एरियातूनच जातोय. अजून स्वित्झर्लंडला सुरुवात झालेली नव्हती. वाटेत ही अशी एक विचित्र आकार असलेली इमारत पाहिली. हे कुठलं तरी कॉर्पोरेट ऑफिस आहे. 4 काड्यांवर उभी असलेली इमारत असं वाटतंय. मी स्वित्झर्लंड देशात शिरलोय. हे त्या राईन फॉलचं पहिलं दर्शन. या राईन फॉल मध्ये बोट राईड अवेलेबल आहे. या राईन फॉल मधल्या बोट राईडचा अनुभव म्हणजे एक थ्रिलिंग अनुभव असतो म्हणतात. हे समोर दिसते ते तिकीट विंडो आहे. इथल्या बोट राईडचं तिकीट माणशी 20 फ्रँक्स इतकं आहे. ही एक मोठी बोट होती. 4ही बाजूने उघडी होती. फक्त वर छप्पर होता. हळूहळू बोटीने मी राईन फॉलच्या जवळ जायला लागलोय. जसजसं या फॉलच्या जवळ यायला लागलं तसतसं पाण्याचं रौद्र रूप जाणवायला लागलंय. इथे पाण्याचा फोर्स बघा किती वाढलाय. बोटीचा कॅप्टन मात्र आरामात बसलाय. अर्थात त्याच्यासाठी ही रोजचीच गोष्ट आहे. जसं जसं राईनफॉल जवळ यायला लागला तसे सगळ्यांनी आपापले कॅमेरे काढले. इथे मात्र पाण्याचा फोर्स जाणवायला लागला. थोडीशी भीती आणि थोडीशी उत्सुकताही होती.
अरे बापरे, केवढं ते पाणी! त्या राईनफॉलची उंची जास्त नव्हती, पण या पाण्याला प्रचंड वेग होता. पाण्याचा वेग जाणवत होता. हळूहळू बोट या धबधब्यापासून लांब जायला लागली. मी हा धबधबा लांबून एन्जॉय करत होतो, पण तेवढ्यात कॅप्टनने पुन्हा बोट वळवली आणि धबधब्याकडे गेली. एवढं पाणी बघून धडकीच भरते. अशी थरारक राईड करून मी बाहेर आलो आणि इथे येऊन एक बटाटावडा खाल्ला. हा बटाटावडा म्हणजे मुंबईची आठवण आली. राईनफॉल पासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या एंजलबर्ग या गावात माझा मुक्काम होता. इथे सेंट्रल हॉटेलमध्ये जेवणाची सोय होती. इथे सर्व प्रकारचं व्हेज नॉनव्हेज जेवण अवेलेबल होतं. एंजलबर्ग हे अतिशय छोटं गाव आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यावर इतकी शांतता होती. मी स्पॅनॉट या हॉटेलमध्ये मुक्काम केला. या हॉटेलचं भाडं दिवसाला 200 युरो आहे. सकाळी खाली येऊन पाहिलं तर या गावाच्या चारी बाजूला बर्फाने आच्छादलेले डोंगर आहेत. कुठल्याही दिशेला पाहिलं तर एक निसर्गरम्य सीन दिसत होता. इथून पुढे मला माउंट टेटलिसला जायचंय. या हॉटेलपासून माउंट टेटलिसचा बेस कॅम्प साधारण 8 ते 10 किलोमीटरवर आहे. हा माउंट टेटलिसचा बेस कॅम्प. माउंट टेटलिसचं शिखर समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंच आहे. इथे जाण्यासाठी 2 वेगवेगळ्या रोपवे मधून जावं लागतं. या रोपवेचं तिकीट प्रत्येकी 44 स्विस फ्रँक्स काय. या शेजारीच एक नदी वाहत होती. या नदीचं पाणी अतिशय स्वच्छ आहे. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही. चला आता निघायला हवं. रोपवेकडे जातो. हे त्या रोपवेचं तिकीट आहे. रोपवेच्या पहिल्या स्टेजला जाण्यासाठी एक जिना चढून वर जावं लागतं. हा समोर दिसतो तो जिना चढून वर गेला की रोपवेची पहिली स्टेज येते. या रोपवेच्या छोट्या छोट्या केबिन्स आहेत. यात एकावेळी 6 माणसं बसतात. एका मागोमाग एक केबिन्स आहे, त्यामुळे कोणाची अडचण होत नाही. हे रोपवे चालूच असतं. त्या चालू स्थितीत आपल्याला चढायला पाहिजे. हळूहळू रोपवेने वेग पकडायला घेतला आणि पहिल्या स्टेजला सुरू झाली. विरुद्ध दिशेने खाली येणाऱ्या रोपवे सुद्धा दिसत आहेत. बघता बघता मी एवढ्या उंचीवर पोहोचलो. गावं आणि घरं इतकी छोटी छोटी दिसत आहेत. बाजूला डोंगर आणि त्यातून जाणारा रोपवे काय छान दिसत होता. इथे खाली बघितल्यावर कळत होतं मी किती उंचीवर आलोय. आता या रोपवेची पहिली स्टेज संपेल आणि दुसरी सुरू होईल. या इथे रोपवेची पहिली स्टेज संपेल आणि दुसरी सुरू होते. पण इथे मला उतरायचं नाहीये. याच रोपवेनं मला पुढे जायचंय. दुसऱ्या स्टेजच्या प्रवासाला निघालो. आता मी इतक्या उंचीवर आलं की बाजूच्या डोंगरांवरचा बर्फ दिसायला लागला.
हवेतला गारवाही वाढलाय आणि वाराही सुटलाय. दुसरी स्टेज संपवून तिसऱ्या स्टेजला जाण्यासाठी मी माझं तिकीट पुन्हा एकदा स्कॅन केला आणि पुढे गेलो. ही समोरून येते ती रोटावेलची रोपवे. ही आकाराने प्रचंड मोठी आहे. यात एका वेळी 50 ते 60 पर्यटक बसू शकतात. बसण्याचा प्रश्नच नाही, सगळे काचेकडे तोंड करून बाहेर बघतायत. प्रचंड वेगाने ही रोपवे मला माउंट टेटलिसच्या शिखरापर्यंत घेऊन गेली. इथे बाहेर पडल्या पडल्या एक फोटो स्टुडिओ आहे. इथे तुम्ही फोटो काढू शकता, काही खरेदी करू शकता. हे माउंट टेटलिसवर ठेवलेलं पहिलं पाऊल. या इथे समोर काजोल आणि शाहरुख खानचा कटआउट लावलाय. भारतीय पर्यटकांसाठी एक मोठं अट्रॅक्शन आहे. प्रचंड थंडी आणि प्रचंड वारा सुटलाय. आपण इथे बघू शकता, मी आता समुद्र सपाटीपासून 3000 मीटर किंवा 10,000 फूट उंचीवर आहे. सर्व बाजूला फक्त बर्फ आणि बर्फ. एवढी थंडी असूनही जगभरातून एवढे पर्यटक इथे येत आहेत. या इथे लिहिलंय समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंच. या इथे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाचा कटआउट आहे. या इथे पर्यटक स्नो मध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत. उन्हाळा असूनही इथे इतका बर्फ आहे. या इथे पूर्व आशियाच्या देशातून आलेला एक मोठा ग्रुप होता. पुढे एक बर्फाची गुहा बनवली आणि त्यात वेगवेगळे डिझाईन्स बनवलेले. चला आता खाली जायला हवं. रोटाच्या रोप्यावर येते, त्याच रोप्याने मी खाली जाणार. इतकी मोठी रोपेची केबिन अलगदपणे प्लॅटफॉर्मला लागली. आता दरवाजे उघडतील. चला आता जेवणासाठी दुसऱ्या स्टेजवर जायचंय. इथून मी बाहेर पडलो. या दुसऱ्या स्टेजवर ट्रुप्सी नावाचं एक हॉटेल आहे. या इथे भारतीय पद्धतीचं जेवण मिळतं. जेवणामध्ये ही अशी व्हरायटी होती. इथे मी दुपारचं जेवण घेतलं. या हॉटेलच्या बाहेर गॅलरीत हा एक अशा प्रकारचा एक गेम होता. प्रचंड जड अशा मार्बलच्या स्ट्रायकरनी दुसऱ्या स्ट्रायकरला उडवायचंय. या गेमला काय म्हणतात हे काही मला माहित नाही. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर मला नक्की कळवा. हे बघा, हे अशा प्रकारे मार्बलचे स्ट्रायकर एकमेकांना आदळतात. खाली येऊन स्पाइस बिस्ट्रो या हॉटेलमध्ये मसाला चहा घेतला. माउंट टेटलिस पासून 40 किलोमीटरवर लुसन नावाचं एक शहर आहे. या शहरातला हे लायन मॉन्युमेंट फार प्रसिद्ध आहे. दुःखाने विवळणारा सिंह असं हे लायन मॉन्युमेंट आहे. हे लायन मॉन्युमेंट बघण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक येतात. इथून पुढे मी लुसन शहरात फेरफटका मारायला बाहेर पडलो. स्वित्झर्लंड मध्ये आलो आहे म्हणजे स्विस नाईफ तर घेतलाच पाहिजे. इथे स्विस नाईफ वर आपलं नाव कोरून देतात. संध्याकाळची वेळ होते त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक दिसतोय. ही समोर दिसते ती स्विस बँक.
घरात छोट्या गाड्यांची रेलचेल दिसली. हे लुसन रेल्वे स्टेशन. स्टेशनरी विकणारी भरपूर दुकानं होती. स्वित्झर्लंड चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या या भागात कासा ग्रांडे नावाचा एक मोठा शॉपिंग मॉल होता. इथे सर्व प्रकारची चॉकलेट खेळणी अवेलेबल होती. ही लुसन शहरात पर्यटकांसाठी असलेली छोटीशी सिटी टूर आहे. या ठिकाणी जगातल्या प्रसिद्ध घड्याळांच्या ब्रँडची शोरूम्स आहेत. इथे दागिन्यांची शोरूम्स आहेत. हे दागिने मात्र प्रचंड महाग होते. छोट्या छोट्या दागिन्यांची किंमत कित्येक लाखात होती. हा कार्टियर ब्रँड, हा बुचरर, तिथून पुढे मी सिटीच्या बोट राईड साठी आलो. ही 1 तासाची बोट राईड आहे. याचं तिकीट प्रत्येकी 32 फ्रँक्स इतकं आहे. या बोट राईडच्या वेळी प्रत्येकाला एक सॉफ्ट ड्रिंक किंवा एक सॉफ्ट बिअर असे कॉम्प्लिमेंटरी दिले जाते. पाणी संथ होतं. बोटीच्या मागच्या बाजूतून हे फेसाळणारं पाणी हे असं दिसत होतं. हा एक वेगळाच अनुभव. बोटीच्या वरच्या डेकवर नाचगाणी चालली आहेत. कॅप्टन मात्र आरामात बसलाय. चला आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता आता एक आपुलकीचा प्रश्न. चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.